शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ आहे 2026च्या एप्रिल छाटणीमध्ये. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या द्राक्ष पिकामध्ये कोणत्या पद्धतीनं प्लॅनिंग असायला पाहिजे किंवा कोणती कामं आपण युद्ध पातळीवर करायला पाहिजे आणि कोणत्या कामाचं निपटारा पाऊस चालू होण्याच्या अगोदर आपण संपवायला पाहिजे. तर त्याच अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ करतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण हे जे व्हिडिओ करतोय हे व्हिडिओ स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपल्या बागा ह्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे आता बऱ्यापैकी बागेमध्ये शेवटचा शेंडासुद्धा मारून झालेला आहे. शेवटचं पानसुद्धा आता मॅच्युअर झालेलं आहे आणि आता या कंडिशनमध्ये बोर्डो घेण्यायोग्य आपली द्राक्षबाग त्या वेळेपर्यंत पोचलेली आहे. पण गेल्या 4 वर्षात आपण म्हणतोय की गेल्या 4 वर्षापाठीमागचे अनुभव वेगळे आणि यावर्षी प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला येत असलेले अनुभव हे वेगळे आहेत. मित्रांनो, मागच्या 4 वर्षीपर्यंत आपल्याकडं एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात पडत होता आणि मेच्या 15 तारखेपासून तर पाऊस सततच चालू होत होता. या कारणामुळं वातावरण जास्त तापमानाचं असत नव्हतं. पण यावर्षी खूप वर्षानंतर मे संपायला आला तरी म्हणजे मे पूर्ण संपतो आहे तरीसुद्धा अजून कोणत्याच भागात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आणि त्यामुळं सर्वच भागामध्ये खूप जास्त तापमान आहे. आणि यामुळं बोर्डोच्या फवारण्या घेत असताना सर्व शेतकरी मित्रांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, द्राक्ष शेतीमध्ये आपण सतत करत असलेलं किंवा पूर्व काम हे जसंच्या तसं करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. कारण यापूर्वी एक ठराविक शेड्यूल असायचं, एक ठराविक औषध असायची, एक ठराविक मॅनेजमेंट असायची आणि त्याच्या अनुषंगानं आपण आपल्या द्राक्ष पिकामध्ये काम करत होतो. पण या वाढलेल्या तापमानाचा द्राक्षवेलीवर परिणाम झाला आणि द्राक्षवेलीवर झालेला परिणाम समजून घेऊन आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. जसं आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये पहिला बदल केला की यापूर्वी आपण सपकेंसाठी पहिला शेंडा हा 5 पानावर घेत होतो, तो यावर्षी आपण 7 ते 8 पानावर शेंडा घेतला. आता दुसरा बदल कोणता आहे तर जी मालकाडी आपण तयार केली सपकेंच्या पुढं, जे ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण मेन घड आपल्याला जिथून मिळणार आहे, जी काडी छाटणार आहे ती काडी तयार केली. ही काडी तयार करत असताना सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं या बाबतीत सुद्धा समज आणि गैरसमज आहेत. खूप साऱ्या लोकांना वाटतं की ही काडी 5-7 पानावर शेंडा जर आपण स्टॉप केला तर ही लवकर मॅच्युअर होईल, हिला जाडी चांगली होईल. मित्रांनो, हे खरं आहे की जर तुम्ही कमी पानावर शेंडा मारला तर त्या काडीची जाडी खूप चांगली मिळते. पण याचे 2 ते 3 साईड इफेक्ट आहेत मित्रांनो. आणि यातला सगळ्यात मोठा एक साईड इफेक्ट आहे तो म्हणजे जशी परिस्थिती या वर्षी आहे, खूप वाढलेलं तापमान आणि या काळामध्ये जर एखादा मोठा पाऊस तुमच्या भागामध्ये पडला तर तुमचे मेन डोळे फुटण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकते. अगदी टायगर बर्डपर्यंत तुमचे डोळे फुटू शकतात. दुसरी समस्या याच्यामध्ये असे आहे, जर तुम्ही हार्ड पिचिंग केलं म्हणजे कमी पानावर शेंडा मारला तर यामुळं तुमच्या बागेमध्ये तुम्हाला बगलफुटी या वारंवार काढाव्या लागतील. याच्यावर तुमचे खूप जास्त पैसे खर्च होत आणि हे टाळण्यासाठी तुम्ही पुढचा शेंडासुद्धा बुगडीत मारायला पाहिजे, म्हणजे कवळ्या अवस्थेमध्ये मारायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या बागेला वारंवार बगलफूट येणार नाही. त्याचबरोबर पानांची संख्या जास्त असल्या कारणानं काडी पूर्ण भरण्याची बाकी असल्या कारणानं जरी एखादा मोठा पाऊस तुमच्या भागामध्ये पडला तर तुमच्याकडं तुमच्या काडीवरचा मेन डोळा फुटणार नाही. आता मेन डोळा फुटण्याची जी समस्या आहे ते अनुष्का आणि आरके व SSN या व्हरायटीमध्ये खूप जास्त प्रमाणावर दिसते आणि हे टाळण्यासाठी तुम्ही सॉफ्ट पिचिंग करणं हे खूप गरजेचं आहे. जसं आपण या व्हिडिओची सुरुवात केली त्याच पद्धतीनं मित्रांनो, या उष्ण तापमानामध्ये बोर्डोची फवारणी सध्या टाळणं हे खूप गरजेचं आहे. मग बोर्डोची फवारणी टाळल्यानंतर आपण बाजारात अशी खूप कमी पैशामध्ये उपलब्ध असणारी काही बुरशीनाशक आहेत, जसं कुमानेल आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही थायोनोट्रेसारखं सल्फर मिसळलात आणि याच्यात सोबत 0050
किंवा एखादं कीटकनाशक प्रोक्लेमसारखं जर फवारणी घेतलीत तर एकाच वेळी तुमच्या बऱ्याच रोगावर न्यूट्रिएंट मिळण्यासाठी व किडीसाठी अशी फवारणी जाणार आहे. मित्रांनो, द्राक्ष पिकामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षात आपल्याला आलेला अनुभव असा आहे की आपण आपल्या द्राक्ष बागेच्या कवळ्या अवस्थेत तर काळजी व्यवस्थित घेतो, पण जशी बाग मॅच्युअर व्हायला चालू होती यानंतर आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये खूप मोठ्या चुका होतात आणि एकदा काडी मॅच्युअर झाली की आपण बऱ्याच वेळेला खत देणं बंद करतो. तर खत देणं बंद न करता पावसाळा चालू झाल्याच्या नंतर तुम्ही जे खत 8 दिवसातनं देत आहेत किंवा 4 दिवसातनं देत आहेत हे 10 ते 15 दिवसातनं द्या, पण एक खताचं ॲप्लिकेशन गरजेचं आहे. पण या काळामध्ये तुम्ही जैविक खतांचा जास्तीत जास्त उपयोग करा. याच्यामध्ये जसं आपण प्रत्येक वेळी सांगतो तसं मायक्रोब्ससारखं टनच्या अपटेकसाठी येणारं खत आणि P2K2 ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश अपटेक होतो असं खत हे गुळाच्या आणि ताकाच्या माध्यमातून जर तुम्ही पावसाच्या कंडिशनमध्ये किंवा पावसाच्या काळामध्ये जर तुमच्या मातीमध्ये दिलं तर तुमच्या मातीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढण्यासाठी खूप चांगली मदत होईल. तुम्ही दिलेली खतं उचलण्यासाठी चांगली मदत होईल आणि त्याचा तुमच्या द्राक्षवेलीवर चांगला परिणाम होईल. पावसाच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या द्राक्षवेलीचा न्यूट्रिएंट ऱ्हास होणार नाही आणि जे स्टोरेज तुम्ही उन्हाळभर राबून केलेलं आहे हे स्टोरेज तुमच्या द्राक्षवेलीमध्ये परफेक्ट राहण्यासाठी मदत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला ऑक्टोबर छाटणीनंतर होईल. तर मित्रांनो, ज्यावेळी तुमची पानं निभार होतात अशा वेळी तुम्ही वर पानावर फवारणी देण्यात काही पॉईंट नसतो. त्या फवारणीच्या माध्यमातून कोणतंही अन्नद्रव्य द्राक्षाकडनं घेतलं जात नाही आणि पावसाळा चालू झाल्याच्या नंतर पहिल्या 1 महिन्यात द्राक्षाची सगळी मुळी चालू होते, कारण जमिनीत ओलावा वाढला की सगळी मुळी चालू होण्यामुळं द्राक्ष पिकाचा अपटेक खूप चांगला असतो. अशा कंडिशनमध्ये तुम्ही मिलीबग खोडकिडीसाठी एखाद्या कीटकनाशकाचं ड्रिंचिंग असेल, खतांचं ड्रिंचिंग असेल किंवा जैविक खतांचं ड्रिंचिंग असेल या गोष्टी, त्याचबरोबर पाणी हा विषय असलेल्या तापमानाचा विचार करून सर्व शेतकऱ्यांनी या काळामध्ये द्राक्ष पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन प्रॉपर करणं हे खूप गरजेचं आहे. खूप सगळ्या चांगल्या कामानंतर जर तुमचं पाणी चुकीचं गेलं तर जी घड निर्मिती तुमच्या द्राक्षवेलीमध्ये झाली आहे ह्या घडाचा विकास चांगल्या पद्धतीने होणार नाही आणि भविष्यात तुम्हाला पाहिजे तसं दर्जेदार किंवा साईज असणारा घड मिळणार नाही किंवा मण्याला साईज मिळणार नाही. हे टाळण्यासाठी या काळामधलं पाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीनं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे पाणी व्यवस्थापन चांगलं करणं म्हणजे काय तर वाढलेल्या तापमानाचा आणि तुमच्या मातीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेचा विचार करून तुम्ही पाणी द्यायला पाहिजे. आणि यासाठी तुम्ही सतत तुमच्या बागेचं निरीक्षण केल्यानंतर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बागेला पाणी जास्त होते का कमी होते आणि या हिशोबानं तुम्ही पाणी द्यायला पाहिजे. जसं आपण आत्तापर्यंत सांगितले की बोर्डोची फवारणी आपल्याला तापमानामुळे थोडी लेट करायची आहे, पण तरीही आपल्या पानाच्या संरक्षणासाठी कुमानेल थायोनोट्रेसारख्या एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे. याचबरोबर त्याच्यामध्ये 0050 सारख्या खताचं खत द्यायचं आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अजूनही ज्या बागा काही कवळ्या अवस्थेमध्ये आहेत अशा बागेमध्ये सिलिकॉन, सीवीड, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन हे अन्न घटक जाणं त्या बागेतल्या घड निर्मितीसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि ही जेवढं तापमान वाढणार आहे तेवढा त्या द्राक्षवेलीला येणारा स्ट्रेस तुम्ही जर योग्य वेळी कमी करू शकला तरच तुमच्या द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला एकसारखा आणि युनिफॉर्म माल मिळणार आहे आणि हा मिळालेला माल दर्जेदार असणार आहे, त्याला साईज आणि वजन चांगलं मिळणार आहे. हे सगळ्या गोष्टी भविष्यात घडणार आहेत, पण त्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आज तुम्हाला घडवण्यासाठी सततचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं. आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं बोर्डोची फवारणी ही वातावरण जोपर्यंत उष्ण आहे तोपर्यंत तुम्हाला टाळायचं आहे, पण या काळामध्ये हलकं एखादं बुरशीनाशक जसं कुमानेल असेल, थायोनोट्रे असेल, वेस्पासारखं बुरशीनाशक असेल याची एखादी फवारणी घ्यायची आहे. पाऊस चालू होण्याच्या अगोदर डाउनी रोगासाठी तुम्हाला एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची चांगल्या पद्धतीनं फवारणी घ्यायची आहे आणि हे घेतल्यानंतर मग तुम्ही बोर्डोच्या फवारणीचा विचार करायचा आहे. बोर्डोची फवारणी घेत असताना आपल्याला बोर्डो हा उलटसुलट पद्धतीने घ्यायचा आहे. बोर्डो घेत असताना 100 लिटर पाण्याला 200 ग्राम मोरचूद आणि 80 ग्राम चुना आणि याच्यामध्ये फक्त स्टिकर हे सोडून काहीही घ्यायचं नाही. एक वेळ तुम्ही मी सांगतोय असा बोर्डो देऊन बघा, तुम्हाला या बोर्डोचे खूप चांगले परिणाम मिळतील.
फक्त हा बोर्ड उलटसुलट पद्धतीने घ्यायचा आहे. पहिल्या वेळी 100 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम मोरचूद वापरायचं आहे. दुसऱ्या वेळी 300 ग्राम मोरचूद वापरायचा आहे. तिसऱ्या वेळी 400 ग्राम मोरचूद वापरायचा आहे आणि गरज वाटली तर 500 ग्राम मोरचूद वापरायचा आहे. 500 ग्राम मोरचूदच्या वर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपर सल्फेट मोरचूद वापरायचा नाही. 500 ग्राम ही शेवट लिमिट आहे. फक्त बोर्डोची फवारणी जिथं आपण 1 एकरसाठी 300 लिटर पाणी वापरतोय तिथं आपण 600 लिटर पाण्यामधनं घ्यायचे आहे. काडीला एकसारखा व चांगला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी काडी अशी एकसारखी बांधून घेतली तर याचा सुद्धा उपयोग तुम्हाला भविष्यात प्रत्येक काडीला घड मिळण्यासाठी किंवा मिळालेला घड दर्जेदार व मिळालेल्या घडाच्या मण्याची साईज होण्यासाठी खूप उपयोगी असणारी ही जुनी प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिससुद्धा जर तुम्हाला शक्य असेल तर मित्रांनो ह्या वर्षी ती अवश्य करून घ्या. माझा हा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असेल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही शंका किंवा समाधानासाठी मला कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यावेळी तुम्ही तासगावमध्ये याल त्यावेळी स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या फर्मला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद मित्र.